त्याचा पांडुरंग दास. महाराज म्हणतात ज्याच्या चित्तामध्ये आशा नाही त्याला जगाचा दास होण्याची गरज नाही. जगाचा मालक असणारा पांडुरंग परमात्मा त्याचा दास होतो. परंतु या ठिकाणी जो शब्द वापरलाय चित्ती नाही आस, कदाचित महाराज जर असे म्हणले असते ज्याचे नाही आस त्याचा पांडुरंग दास, तर कदाचित आमचा सुद्धा नंबर लागला असता. आम्ही म्हणतो हम तो छुते नाही विठ्ठल परंतु ही जी आशा आहे ती चित्तामध्ये राहते आणि ही आशा चित्तातून गेली पाहिजे आणि परमार्थामध्ये नाही का. परमार्थामध्ये चित्त चित्त नाही तरी ते व्यर्थ. परमार्थामध्ये चित्त महत्वाचं आहे. गुरुवर्य मारुती बाबा पुढे बाबा सांगत असतात शरीरामध्ये पित्त, संसारामध्ये वित्त आणि परमार्थामध्ये चित्त. संसार करायचा आहे तर वित्त पाहिजे, काय पैसा पाहिजे, आणि परमार्थ करायचा आहे तर काय चित्त स्थिर पाहिजे. एकदा एक व्यक्ती कबीरजींकडे आला आणि कबीरजींना विचारलं महाराज परमार्थ म्हणजे काय हो? परमार्थ म्हणजे काय? महाराज म्हणले चल माझ्या घेऊन गेले. सांगितलं या ठिकाणचं जे रोप आहे, या ठिकाणचं जे रोप आहे ते उपटायचं आणि ही जी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी हे रोप लावायचं. त्यांनी सुरुवात केली आहे. तो रोप उपटतोय आणि दुसऱ्या जागी तो रोप लावतोय. बराच वेळ झालाय आणि बराच वेळ झाल्यानंतर तो व्यक्ती विचारतोय महाराज अहो हे तर मला जमतंय, हे रोप लावायचे तर आम्हाला जमतंय, परंतु मी तुम्हाला काय विचारलंय परमार्थ म्हणजे काय? अरे महाराज म्हणले अरे असंच तर परमार्थ आहे. परमार्थ असंच म्हणजे कसं? काय नाही सोपं आहे म्हणले. इधर से उखाडना और उधर लगा म्हणजे काय नाही संसारातून चित्त काढायचं आणि परमार्थामध्ये लावायचं, झाला परमार्थ. सोपं आहे का नाही? संसारातून चित्त काढणं सोपं आहे का? नाही ना, आपण सोपं नाही. कीर्तना सुद्धा कोण चालू आहे विठ्ठल विठ्ठल संसारातून चित्त काढणं सोपं नाही. गुरुवर्य उल्हास बाबांनी पाठात असताना गुरुवर्य उल्हास बाबा एका बाबांचं वय झालंय अगदी 100 ओलांडली. 100 ओलांडले म्हणजे दुसऱ्या गाडीचं तिकीट सुरू झालं. वय झालंय, चालता येत नाही, बसता येत नाही, बोलता येत नाही, ऐकायलाही नीट येत नाही, परंतु दिसत लांब लांबच दिसायचं. बाबांना काय लांबच दिसायचं. त्यांच्या काळामध्ये मोबाईल नाही, टीव्ही नाही, त्यामुळे त्यांना लांबच दिसत होतं. आता लहान लहान मुलांना चष्मे लागले. बाबांना लांबच दिसायचं. विठ्ठल विठ्ठल बाबांना लांबच दिसायचं. बाबा घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये बसलेले असायचे. तिथून बाहेरचा गोठा त्यांना दिसायचा. कुणाला त्या बाबांना बाहेरचा गोठा दिसायचा.
आणि एकदा सकाळच्या प्रहारामध्ये बाबा थोडस बोलण्याचा प्रयत्न करू लागले. काय बोलण्याचा प्रयत्न करू लागले. असं बोलताय. मुलाला असं वाटलं आयुष्यभर बाबांनी काय परमार्थ केला नाही, भगवंताचं काय नामस्मरण केलं नाही. कदाचित मरताना तरी काय भगवंताचं नामस्मरण करावं आणि देह ठेवावा असं काय बाबांना इच्छा झाली असेल. म्हणून मुलगा जवळ आला. बाबा बोला विठ्ठल विठ्ठल, बोला वासुदेव वासुदेव, बोला कृष्ण कृष्ण बोला. परंतु बाबांना बोलता येत नाही, वय झालंय, शरीरामध्ये काही पावर नाही. आता काय करायचं? जवळ वैद्य राहत होते, वैद्याकडे गेले. वैद्याला सांगितलं बाबांचं वय खूप झालंय, अगदी शेवटच्या स्टेपला आहे, आयुष्यभर नामस्मरण नाही, चुकून सुद्धा कोणाला राम राम नाही, पुढे कीर्तनाला नाही, भजनाला नाही, म्हणजे कधीच भगवंताचं नामस्मरण केलं नाही. परंतु आता त्यांना काय भगवंताचं नामस्मरण करावं अशी इच्छा झाली असावी, म्हणून काहीतरी तो औषध दे. त्यांना बोलता नाही येत, काहीतरी औषध. मग त्या डॉक्टरांनी लगेच रामदेव बाबांचं चूर्ण लिहून दिलं. म्हणे रामदेव बाबांचं चूर्ण, ते चूर्ण घेतलं आणि चूर्ण घेऊन आले. बाबांना ते चूर्ण दिलंय. चूर्ण घेतल्यानंतर बाबांना बोलण्याची थोडीशी पावर आली, थोडीशी शक्ती आली. आणि आता मुलगा म्हणतोय बाबा बोला विठ्ठल विठ्ठल, बोला वासुदेव वासुदेव, बोला केशव केशव. बाबा म्हणतात कसला वाशा आणि कसला केशा? अरे ते वासरू बघ कधीपासून किरसुनी खाते. विठ्ठल विठ्ठल म्हणजे मरायला लागलं तरी संसार सुटत नाही, अगदी मरायला लागलं तरी आमचं घर आणि माझी गोधडी आणि माझा तांब्या, अगदी मरायला लागलं तरी या संसारातून चित्त निघत. आणि परमार्थामध्ये काय चित्त महत्वाचं आहे. चित्त नाही तरी ते व्यर्थ. आणि असं जे चित्त आहे त्या चित्तातून ही आशा गेली पाहिजे. मग चित्त कुठं असतं? पहा, मनुष्याला 3 शरीर आहेत. 3 शरीर आहेत. एक कारण शरीर, दुसरं स्थूल शरीर आणि तिसरं सूक्ष्म शरीर. अज्ञानाला कारण शरीर म्हणतात. हे दिसतंय हे स्थूल शरीर आहे. आणि सूक्ष्म शरीर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि मन बुद्धी चित्त अहंकार असं 19 तत्वाचंच आहे. ते काय सूक्ष्म शरीर. आणि या सूक्ष्म शरीराचं जे चित्त आहे त्या चित्तातून ही काय आशा गेली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल एकदा काय आशा गेली की मग त्याचा पांडुरंग दास. आणि भक्ताचं लक्षण सांगत असताना महाराज म्हणतात भक्त आईसे जाना जे भक्त आईसे जाना जे देव दास, गेले आशा पास निवारून, गेले आशा पास निवारून. भक्त आईसे देव दास, गेले आशा पास निवारून, गेले आशा भक्त आईसे जाना जे देही गेल्या आशा पाश निवारुनी. भक्ताचं लक्षण सांगत असताना सांगतात महाराज ज्याच्या अंतःकरणातून ज्याच्या चित्तातून आशा गेली भक्त आईसे जाना जे देही गेल्या आशा पाश निवारुनी. म्हणून एकदा काय या चित्तातून आशा गेली त्याचा पांडुरंग दास. मग भगवान परमात्मा अशा भक्ताचा काय होतो? दास होतो. त्यांच्या घरची काय काम करतो. अनेक भक्तांच्या घरी भगवंतांनी काय केले? काम. मग काम का करतो याची काही कारण का काम? आता जो आशारहित जो भक्त आहे, भक्ताचे 2 प्रकार सांगतो. एक सकाम भक्त आहे, दुसरा निष्काम आहे. सकाम म्हणजे कामना ठेवून जी केली जाते ती भक्ती सकाम भक्ती आहे. आणि निष्काम निस्वार्थपणे जी भक्ती केली जाते ती निष्काम भक्ती.
आणि मग तो निष्काम भक्ताच्या घरची तो काम करतो, कारण निष्काम भक्ताची जी भक्ती आहे तो देवाकडे काहीच मागत नाही. आणि मग त्याच्या भक्तीचं ऋण हे देव. अगदी आपल्याला पैशाची गरज आहे आणि एखाद्या मित्राने आपल्याला काय एखादा लाख रुपये दिले, देणार नाही पण दिले, समजा 1 लाख रुपये दिले, पुन्हा गरज पडली पुन्हा 50,000 दिले, पुन्हा गरज पडली पुन्हा एखादा लाख दिले, एवढे पैसे देऊन सुद्धा त्यांनी पुन्हा मागितले नाही आणि म्हणतो काय नाही तुला लागले तर अजून सांग, ज्यावेळेस येईल त्यावेळेस. आपण त्यावेळेस त्याला काय म्हणू, तुझं काय आमच्यावर खूप ऋण आहे, अगदी तुझ्या घरचा दाज जरी झालो, तुझे काम जरी केले ऋण भेटणार नाही. मग त्याच्या तसंच आहे, जो भक्त देवाकडे मागत नाहीये, काहीच मागत नाहीये, मग त्याच्या भक्तीचे ओझ ते भगवंताच्या डोक्यावर होतं आणि ते ओझ फेडण्याकरता, ते ऋण फेडण्याकरता भगवान परमात्मा त्यांच्या घरचा काय दास होतो. विठ्ठल विठ्ठल. आता दुसरं कारण काय, आपण सगळे काम करता बरोबर, सगळे कामाला जातात का बरं, काम करता टाइमपास म्हणून, आपलं घरी करमत नाही म्हणून जाता, मग कशा करता, पैसा करता. म्हणजे आपल्याकडे कशाचा दुष्काळ आहे, पैशाचा दुष्काळ आहे. मग त्या भगवंताकडे पैसे नाही, मग त्याच्याकडे कशाचा दुष्काळ आहे, प्रेमाचा केला हाची दुष्काळ तयाला. त्याच्याकडे कशाचा दुष्काळ आहे, प्रेमाचा दुष्काळ आहे. ऐकता ना तुम्ही सर्वजण, पहा त्याच्याकडे प्रेमाचा. मग प्रेम कोण, प्रेमाचे 3 प्रकार, एक सामान्य रती, दुसरं सामंजस्य रती, तिसरं समर्थ. पहा सामान्य रती म्हणजे केवळ स्वतःच्या सुखाकरता दुसऱ्यावरती प्रेम केलं जातं, त्याला सामान्य रती. दुसरं म्हणजे एकमेकांच्या सुखाकरता एकमेकांवरती प्रेम केलं जातं, त्याला सामंजस्य रती म्हणतात. आणि तिसरं म्हणजे समर्थ रती, केवळ दुसऱ्याच्या सुखाकरता त्याच्यावरती प्रेम केलं जातं, त्याला समर्थ रती म्हणतात. स्वतःच्या सुखाकरता दुसऱ्यावरती प्रेम करतात लोक, म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे लोक त्याच्या मागे. सब पैसे के रे भाई, सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, पैसे के भाई, सब पैसे के भाई, जिनका साथी कोई नहीं है, जिनका साथी नहीं रे कोई, अपना पैसा निकल गया तो कोई ना मीठा बोले, ओ सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे गिरे
ज्याच्याकडे पैसा आहे लोक स्वतःच्या सुखा करता दुसऱ्यावरती प्रेम करतात त्याला सामान्य म्हणतात. दुसरं म्हणजे नवरा बायको एकमेकांच्या सुखा करता एकमेकांवरती ते काय प्रेम एकमेकांच्या सुखा करता एकमेकांवरती प्रेम करतात. आणि तिसरं म्हणजे समर्पण केवळ दुसऱ्याच्या सुखा करता त्याच्यावरती प्रेम गोपाळांचं मुरळींचं या संत महात्म्यांचं या भक्तांचं जे भगवंतावर जे प्रेम आहे ते केवळ भगवंताच्या सुखा करता भगवंतावरती ते काय प्रेम केवळ भगवंताच्या सुखा करता. एक रासलीलेचा प्रसंग सांगतो ऐका. रासलीला चालू आहे भगवान परमात्मा त्या गवळीसोबत रास खेळतायत. काय रास खेळतायत फुगड्या खेळतायत नाचतायत आणि रास चालू असताना मध्येच भगवान परमात्मा आणि अदृश्य झाल्यानंतर त्या गवळणी शोधतायत कुठे कन्हैया कुठे कन्हैया शोधतायत. आता या ठिकाणी आमच्या सोबत होता आता गेला येतवरी होता संग येतवरी होता संग येतवरी होता संग कुठे कन्हैया कुठे कन्हैया येतवरी होता संग अंग अंग तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे कानया जग जेठी देई भेटी एक वेळा कन्हैया आता या ठिकाणी आमच्या सोबत नाचत होता आता गेला कन्हैया कन्हैया धावा करतायत कुठे कन्हैया कुठे कन्हैया परमात्मा दिसत नाही कन्हैया दिसत नाही. त्यावेळेस त्या गवळणी महाराज आक्रोश करतायत रडतायत कन्हैया कन्हैया रडतायत आक्रोश कन्हैया आला आणि आल्यानंतर गवळणी विचारतात कन्हैया कुठे गेलता. कन्हैयाने सांगितलं कुठे नाही इथंच होतो. त्या गवळणी पुन्हा विचारतात खरं सांग कन्हैया कुठे गेलता. त्यावेळेस कन्हैया सांगतो कुठं नाही इथंच होतो थोडासा बाजूला गेलो होतो आणि मी पाहत होतो तुम्ही माझ्या करता कसे रडतात. का बरं त्याचं कारण काही नाही माझ्या करता रडलेलं मला आवडतं माझ्या करता रडलेलं मला आवडतं. का बरं काय ही संसारातली लोक माझ्या समोर रडतात ही संसारातली लोक माझ्या समोर रडतात ही स्वतःच्या सुखा करता माझ्या समोर रडतात. माझ्या मुलाचा असं माझ्या नवऱ्याचा असं माझ्या संसाराचा परंतु तुम्ही ज्या रडत होता हे काय माझ्या सुखा करता रडत होता माझ्या दर्शना करता माझ्या भेटी करता तुम्ही रडत होत्या आणि माझ्या करता रडलेलं मला आवडतं त्याच्याने मला सुख होतं असं म्हणल्याबरोबर त्या गवळणी म्हणतात कन्हैया आता थांबू नको आता निघून जा. अरे आतापर्यंत माझ्या करता रडत होत्या माझ्या दर्शना करता माझ्या भेटी करता रडत होत्या आणि आता म्हणता की जा काही कारण जा का म्हणताय. ऐका त्या गवळीने दिलेलं उत्तर खूप गोड आहे. गवळीने म्हणतायत कन्हैया तू तर म्हणतोस ना तुझ्या करता रडलेलं तुला आवडतं त्याच्याने तुला काय सुख होतं. कन्हैया तू जर समोर असशील ना तर रडताना यायचं तर रडता आणि ऐक कन्हैया आमच्या रडण्याने जर तुला सुख होत असेल ना
तर आम्ही एकदा नाही तर या आयुष्यभर तुझ्या सुखाकरता आम्ही रडायला तयार आहोत. विठ्ठल याला म्हणतात सुखित्व. भगवंताच्या सुखाकरता भगवंतावरती प्रेम करणाऱ्या गवळी आणि हे प्रेम त्या भक्तांकडे भेटतं, त्या संत महात्म्यांकडे भेटतं, म्हणून भगवान परमात्मा त्यांच्या घरचा दास. ऐका, भक्तीमध्ये प्रेम भाव महत्त्वाचा. भक्तीची व्याख्या सांगत असताना नारद महर्षी नारद भक्ती सूत्रामध्ये सांगतात सात्वम अस्मिन् परम प्रेम रूपा अमृत स्वरूपा. म्हणजे आपल्या जीवापेक्षा अधिक प्रेम भगवंतावरती करणं म्हणजे भक्ती आहे. प्रेम म्हणजे भक्ती आहे. परमपूज्य डोंबिवली महाराज सांगायचे ज्या वेळेस आपण प्रेम वस्तूवर करू त्यावेळेस त्या प्रेमाला नाव पडतं आसक्ती. काय नाव पडतं? आसक्ती. ज्यावेळेस प्रेम आपण व्यक्तीवर करू त्यावेळेस त्या प्रेमाला नाव पडतं मोह. काय नाव पडतं? मोह. आपण म्हणतो ना किती मुलाबाळांचा बायका पोरांचा. ऐका, ज्यावेळेस आपण प्रेम भगवंतावर करू त्यावेळेस त्या प्रेमाला नाव काय पडतं? भक्ती. आणि भक्तीमध्ये प्रेम भाव महत्त्वाचा. परंतु ऐका, आपल्या प्रेमाचं काय झालं माहिती का? ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात तैसी पाषाणाची माथा हंडी फुटली पार्था जीवी तैसे सर्वता कुटके झाले. उन्हाळ्याचे दिवस सुरू होणार आहेत. सासूबाईंनी मडकं आणलं आणि मडकं आणल्यानंतर सुनबाईकडे गेलं आणि सांगितलं याला धुवून घरामध्ये ठेव. आता तिने ते मडकं घेतलं आणि काय तिच्या पायाला ठेस लागली. ते मडकं फुटलं पडलं आणि आता ते फुटलं नाही पाहिजे म्हणजे तिला सासूबाई चांगली फोडत, पण ते मडकं फुटलं. मडकं फुटल्यावर त्याचे जसे तुकडे होतात तसं ज्ञानोबा म्हणतात आपल्या प्रेमाचे तुकडे झाले. थोडं प्रेम मुलांवरती, थोडं प्रेम बायकोवर, थोडं इतर नातेवाईकांवर, इतर प्रेम आपल्या संपत्तीवर, मोबाईलवर, चपलीवर, या देहावर राहिले थोडंसं प्रेम माझ्या माझ्या. ऐका, भक्तीमध्ये प्रेम महत्त्वाचं आहे. माझा भगवान परमात्मा काय म्हणतो तर प्रेम पाहतो. विठ्ठल भक्तीमध्ये प्रेम महत्त्वाचं आहे आणि हे प्रेम भगवंताला अशा भक्तांकडे भेटतं, म्हणून भगवान परमात्मा त्यांच्या घरचा दास होतो, त्यांच्या घरची कामं करतो. तुम्ही म्हणाल महाराज भगवान परमात्मा तर तिकडे पंढरपूरला पुंडलिकरायाने किती उभं केले आणि भक्त तर इकडे आळंदीला आहे, निमगावला आहे, निमदरी मध्ये. महाराज म्हणतात तो तेवढ्या पुरता परिचिन्न नाही तर तो व्यापक आहे आणि भक्ताच्याही घरी तो आहे. असं भक्ताच्या घरी, असं भक्ताच्या घरी, सांगता करी कामिन सांगता कामिन सांगता कामिन सांगता करी असं भक्ताचे घरी, असं भक्ताचे घरी. कामिन सांगता कामिन सांगता कामिन सांगता करी कामिन सांगता कामिन सांगता कामिन सांगता करी असे भक्ताची घरी का म्हण सांगता करी. मग महाराज म्हणतात तो परमात्मा केवळ पंढरपूर पुरता परिचिन्न नाहीये तर तो व्यापक आहे आणि भक्ताच्या घरी आहे. असे भक्ताची घरी
नवे नवे भक्तांकरता तो अनेक अवतार धारण करतो. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. भक्ता करता अनेक अवतार धारण करतो नव्हे. त्याला ते वैकुंठ त्याचं घर सुद्धा आवडत नाही. नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले. त्याला वैष्णवांचं सदन आवडलं. म्हणून गुरुवर्य पांडुरंग बाबा सांगत असतात, आपण जर नवीन घर बांधलं तर त्याला वैष्णव सदन नाव द्या. कदाचित भगवंतानी ते नाव वाचलं आणि चुकून शिरलं तर शिरलं आपल्या घरामध्ये. विठ्ठल भगवंताला काय भक्ताचं घर आवडतं. अगदी त्याला कोणी मानाने जरी बोलवलं तरी तो जात नाही. मानाचा कंटाळा मानाचा कंटाळा का यासी धावतो घरासी भाविकांच्या ऐका. दुर्योधन सामुरा गेला भगवंताला. परमात्मा शिष्टाईला येत आहेत. सामुरा गेला. चला ठीक आहे, शिष्टाई झाली आहे. तेव्हा आता तुम्ही येत असता अधून मधून. मग तुम्हाला राहण्याकरता अगदी सगळ्या सोयींनी युक्त असा अगदी बेडरूम किचन टीव्ही सगळ्या सोयींयुक्त सुविधा आहे. सगळ्या सोयींयुक्त सुविधा या ठिकाणी उपलब्ध केली आहे. तुम्ही थांबा. 56 भगवान म्हणतायत दवा इथं थांबायचं नाही, पुढे जायचं विदुर काकांच्या. अगदी म्हणजे आता दुर्योधनाने मानाने बोलवलं तरी भगवान परमात्माच्या ठिकाणी थांबायला तयार नाही. मानाचा कंटाळा का म्हणी धावतो घराची भाविकांच्या. त्याला आपल्या भक्तांचं आणि म्हणून तो भक्तांच्या घरी असतो. असे भक्ताची घरी मग काय करतो. का न सांगता न सांगता काम करणारे अनेक प्रकारे. काही सांगकामी असतात, सांगेल तेवढंच करायचं. आता आपल्याकडे वेळ नाही, नाही तर दृष्टांत सांगितले असते. काही वाढव काम करणारे असतात. सांगतो आता वाढव काम करणारे. मालकाने सांगितलं काय आई आजारी आहे, डॉक्टरांनी चेक केलंय, मेडिसिन औषध लिहून दिले, तेवढे घेऊन ये. ठीक आहे म्हणला, गेला औषध आणायला. पण तिथं औषध घेतली, खिशामध्ये टाकली सगळ्या गोळ्या औषध आणि त्याच्या मनामध्ये विचार आला कदाचित म्हातारी जर बरी नाही झाली तर पुन्हा आपल्यालाच यावं लागेल. पुन्हा आपल्यालाच यावं लागेल. मग काय नाही, त्याने मग सुतळी बांबू सगळं घेतलं आणि हारवाला निरोप दिला. फोन केला की हार पाठवा. आला घरी. म्हणजे हे कशाला गोळ्या सांगितलं नाही म्हणे, म्हातारी जर भेट नाही झाली तर त्याला काय म्हणता वाढव काम. पण ऐका, आमचा भगवान परमात्मा कसा माहितीये का मन सांगता करी न सांगता घरची काम करतो. भाविकाचे काज अंगी देव करी गाडी धर्मा घरी प्रतिष्ठते. भक्ताच्या घरची काम करत असताना भगवंताला लाज वाटत नाही. उंच नीच काही इष्ट भाव दासी पुत्र कन्या दैत्या घरी रक्षी चर्मरंगू लागे कबीराच्या मागे सजन कसाया माळा सावतास